उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना IEI संस्थेच्या वतीनं पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स सोलापूर लोकल सेंटर सोलापूर अर्थातच IEI यांच्या वतीनं 15 सप्टेंबर रोजी 57वा इंजिनियर्स डे साजरा करण्यात येणार आहे। या निमित्तानं सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या इमिनंट इंजिनियर पुरस्कार प्रदान सोहळा IEI संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे। इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स ही संस्था गेल्या 100 वर्षांपासून कार्यरत आहे। इंजिनिअरिंगच्या 15हून जास्त शाखेअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करणारी ही इंजिनिअरची प्रोफेशनल संस्था आहे। सोलापूर शाखा ही गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून या संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये टेक्निकल सेमिनार, वर्कशॉप, AMIE या परीक्षेसाठी मार्गदर्शन, इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मार्गदर्शन, औद्योगिक भेटी, नवीन संशोधनासाठी मदत असे अनेक कार्यक्रम सोलापूर शाखेच्या वतीनं राबवण्यात येतात। यावर्षी कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या वतीनं सोलापुरातील प्रतिथयश इंजिनियर्स यांचा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या इमिनंट इंजिनियर्स पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे। यामध्ये सोलापुरातील प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर आणि उद्योजक किशोर चंडक तसंच अरविंद पांढरे, सदाशिव सुरवसे, केयूर पटेल, आनंद कुलकर्णी, रामचंद्र सांगलीकर, विनय पटेल आदी मान्यवरांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे कर्नाटकातील प्रसिद्ध विश्वेश्वरय्या पगडी, उपर्ण आणि पुस्तकं देऊन विश्वेश्वरय्यांचं शिल्प अशा विशेष पुरस्कारानं यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया सोलापूर शाखेचे अध्यक्ष अभियंता डॉक्टर मोहन देशपांडे यांनी दिली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील अग्रणी उद्योजक आणि शिक्षण तज्ञ अरविंद दोशी हे उपस्थित राहणार आहेत। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा IEI सोलापूर शाखेचे माजी अध्यक्ष डॉक्टर BP रोंगे असणार आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं। या प्रसंगी डॉक्टर मोहन देशपांडे, डॉक्टर उमेश मुगळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती। आम्ही 57वा इंजिनियर्स डे 15 सप्टेंबर रोजी साजरा करत आहोत। या दिनाचं औचित्य म्हणून या आमच्या IEI संस्थेतर्फे आम्ही मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या इमिनंट इंजिनियर अवॉर्ड्स हे सुरू केलेले आहे। या अवॉर्ड देण्याचा मेन उद्देश असा आहे की या आमच्या IEI कमिटीमध्ये अकॅडमिक आणि इंडस्ट्री याचा दोन्हीचा चांगला समन्वय वाढावा आणि दोघांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग आपल्या समाजाला व्हावा आणि त्याला उत्तेजना मिळावी म्हणून हे अवॉर्ड आम्ही सुरू केलेले आहे। सोलापूर शहरातील मिठाई परंपरेतील एकमेव प्रतिष्ठित नाव आप्पा हलवाई। सर्व नमकीन जसे की फरसाण, ढोकळा, बाकरवडी, समोसा, कचोरी, साऊथ इंडियन डिशेससाठी एकमेव नाव आप्पा हलवाई। मलाई व खव्यामध्ये सर्व प्रकारच्या बर्फी, पेढे, गुलाबजामुन उपलब्ध। मिठाईमध्ये मैसूर पाक, बालुशाही, चिरोटे, करंजी, शंकरपाळी। गौरी गणपतीची खरेदी असू देत किंवा दसरा, दिवाळीची खरेदी, नमकीन मिठाई क्षेत्रामधील एकमेव सुप्रसिद्ध नाव फक्त आणि फक्त आप्पा हलवाई। हलवाई गल्ली, मंगळवार पेठ, बदला मारुती समोर, सोलापूर। ऑर्डरसाठी संपर्क 9922 280111। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती, शिष्यवृत्ती, PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।